या 25 वर्षामध्ये साधारणपणे प्रभुत्वशाली जात असं वर्णन केलं जात होतं. ते महाराष्ट्रातले मराठा, पाटीलदार, लिंगायतांचं काही प्रमाणात, आंध्रातल्या रेड्डींचं केलं जात होतं. हे समूहांचं वर्चस्व हे डिक्लाइन झालेलं आहे या 25 वर्षात. म्हणजे जवळपास हे समूह वर्चस्व नावाची गोष्ट निर्माण करू शकत नाहीत. हे समूह शेती करणारे होते. शेतीतून मिळणारं उत्पन्न आणि अर्बन भागातून मिळणारं उत्पन्न ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हा जो फरक आहे त्याच्यामुळं प्रभुत्वशाली जाती त्यांना आपला प्रभाव पाडता येत नाही. 1995ला काँग्रेसचा पराभव शिवसेना भाजपने केला. खरं तर वर्चस्वशाली मराठ्यांचा पराभव भाजप शिवसेनेने केला असं वर्णन करायला पाहिजे. पाटीलदारांना वगळून नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले. ऍक्च्युली ओबीसी मुख्यमंत्री येणं आणि पाटीलदार मुख्यमंत्री जाणं ह्याच्यामध्ये सुद्धा पराभव हा ओबीसींनी पाटीलदारांचा करणं आहे. या 25 वर्षामध्ये वर्चस्वशाली जात नावाची कॉन्सेप्ट अस्तांगाला गेली. आता तिच्यामध्ये फार दम नाही. फार तर त्या जातीतील लोक जो पक्ष प्रभावी आहे त्यांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातले मराठा बीजेपी बरोबर गेलेत. गुजरातमधले पाटीलदार बीजेपी बरोबर गेलेत. म्हणजे याचा अर्थ ज्या वर्चस्वशाली जाती आहेत त्या या 25 वर्षामध्ये हातबल आहेत. त्या राज्याच्या राजकारणाला आकार देऊ शकत नाहीत.